नाही, सध्या आता ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहे त्यामध्ये ज्योतिताई निर्मलताई दोन्ही पण उभा आहे. त्यांचे विकास कामं जी केलेली आहे त्यांनी विकास कामं भरपूर केलेली आहे. त्यामुळे आमचा सर्वसामान्यांचा पाठिंबा त्यांना आहेच आणि त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. जे आमच्या विश्वास का वाटतो की तुमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील? नाही, आमच्या भागात जे कामं केलेली आहे कारेगाव म्हणा, रांजणगाव म्हणा, जसं निर्मलताईने म्हणा, मानसिंग भाईंनी म्हणा, जे कामं केलेली आहे ते आम्ही सांगितल्या पद्धतीने कामं झालेले आहे. त्यामुळे आम्हाला असा विश्वास वाटतो का लोकांची जे सही आहे त्यांना पाठिंबा आहे आणि ते चांगल्या मताने निवडून येतील. लढत सांगायचं झालं तर आता मानसिंग भाईचं जर सांगायचं झालं तर मानसिंग भाईचं प्रेम जास्तीत जास्त लोकांचं आहे. ताकी ते गेले 15 ते 20 वर्षापासून कंपनीच्या माध्यमातून म्हणा, इंडस्ट्रीच्या माध्यमातून म्हणा, गोरगरिबांचे मुलं लावलेले आहेत त्यांनी. मराठा विदर्भातून जे लोक आलेले आहेत ते लोकांचे कामं केलेले आहेत त्यांनी वेळोवेळी आणि हे सगळं जनतेचं प्रेम आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळं त्यांना निवडून येण्यास काही हरकत नाही. मानसिंग भाईंचं पारड हे जडच राहणार आहे. लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर, लोकांचे कामे केलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. त्याच्यामुळे मानसिंग भाई असू द्या किंवा निर्मलताई असू द्या किंवा रांजणगाव गटातनं महेश बापू असतील, यांचं पारड जड ते जडच राहणार आहे.